इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला घेऊन आता पोलीस राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। प्रशांत कोरटकरला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पोलीस कोल्हापूर न्यायालयात त्याला हजर करणार आहे। प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून काल अटक करण्यात आली। इंद्रजित सावंतांना धमकी देण्यात आली होती। तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी प्रशांत कोरटकरचा शोध घेतला जात होता आणि काल अखेर प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली आणि आज प्रशांत कोरटकर याला न्यायालयात हजर केलं जाईल। तर कोण आहे प्रशांत कोरटकर? गेल्या 25 वर्षांपासून नागपुरात पत्रकार म्हणून कार्यरत आहे। काही दिवसांपूर्वी एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीमध्ये कार्यरत होते। सध्या माझा विदर्भ नावाचं स्वतःचं YouTube चॅनल आहे। राज्यातील अनेक मोठ्या IAS IPS अधिकाऱ्यांसोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत। अनेक राजकीय नेत्यांशीही लागेबांधे आहेत। तर प्रशांत कोरटकरला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, आज प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर केलं जाणार आहे, काय अधिक अपडेट? गेल्या महिनाभरापासून फरार असलेला प्रशांत कोरटकर पोलिसांच्या म्हणजे अटकेत आलेला आहे। त्याला पोलिसांनी जेरबंद केलेला आहे। तेलंगणामधून काल दुपारी त्याला अटक केली आणि आज सकाळी ज्या ठिकाणी जुना राजवाडा पोलीस स्थानकामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तिथं घेऊन आले पोलीस। सकाळी 7 वाजता पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे। सगळी म्हणजे प्रक्रिया आहे, न्यायालयीन प्रक्रिया आता पूर्ण करून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शासकीय दवाखान्यामध्ये नेले जाणार आहे। छत्रपती प्रमिला रुग्णालयामध्ये तिथे वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे। त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। 11 ते 12 वाजता कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याच्यावर कोर्ट काय निर्णय देतं, त्याला न्यायालयीन कोठडी मिळते का पोलीस कोठडी मिळते हे पाहणं गरजेचं आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता प्रशांत कोरटकरला आज न्यायालयात हजर केलं जाईल। मात्र ही सुनावणी साधारण कधीपर्यंत सुरू होईल आणि यानंतरचा निकाल कधीपर्यंत जाहीर केला जाईल? दुपारी ज्या वेळा चालू होईल म्हणजे ह्या जी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला कोर्टामध्ये घेऊन गेले जाईल। त्यानंतर कोर्टामध्ये जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल। आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत की जे प्रशांत कोरटकरला अटक व्हावी यासाठी प्रत्येक वेळा त्याच्या मागावर होते आणि प्रत्येक वेळा त्यांनी आंदोलन केलं होतं। काय सांगाल, आज प्रशांत कोरटकरला अटक झाली आहे, तुम्हाला काय वाटतं? ते मुख्यमंत्री ज्याला सांगतात की तो चिल्लर आहे, त्या चिल्लरला मुख्यमंत्री खिशात नाचवत होते। आज खऱ्या अर्थाने कोल्हापूरकरांनी हिसका दाखवलेला आहे की कोरटकरला हजर व्हावं लागलं, कोरटकरला स्वतः अटक व्हावं लागले। कोल्हापूरच्या पोलिसांच्यावरती एक संशयाची सुई जी आम्ही व्यक्त करत होतो, खऱ्या अर्थानं आज कोल्हापूरच्या पोलिसांनी देखील चांगल्या पद्धतीने काम केले, म्हणलं की वावगं ठरणार नाही। परंतु मला या ठिकाणी एक स्पष्ट सांगायचं आहे की कोल्हापुरात जे घडतं ते देशात घडतं। आज खऱ्या अर्थानं न्यायव्यवस्थेनं या प्रशांत कोरटकरला एक चांगलं शासन देऊन कोल्हापुरातून एक चांगला मेसेज जायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल ज्या पद्धतीने अशी काही लोक बोलतात, अशी काही लोक भावना व्यक्त करतात आणि स्वतःच एक TRP वाढवतात ना, अशा नराधमांना, अशा नालायक माणसांना एक चांगलं शासन मिळालं पाहिजे। प्रशांत कोरटकरला माझं तर मत आहे कोल्हापूरच्या चौकात नेऊन पायतानाचा पाऊस त्याला दिला पाहिजे, तर ते लोकांना समजणार की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत बोलताना जरा जपून बोलायला पाहिजे, कारण ही कोल्हापूरकर आहेत। मग तुम्ही महाराष्ट्र कुठेही बोला, कोल्हापूर त्या ठिकाणी पोचून त्याचा नाही त्याला शासन केलं, त्याला नाही त्याची लायकी दाखवली त्या बोलणार, तर हे देखील त्या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटते। प्रशांत कोरटकरला 100% आम्ही पायतानाच्या पावसात आम्ही त्याचं स्वागत कोर्टात दारात करणार। कोल्हापुरातील पायताना स्वागत करणार किंवा पायताना मारणार असं सांगितलं जाते। प्रशांत कोरटकरला आता पोलीस बंदोबस्त काय करणार आपण? नाही, कोल्हापूर पोलीस बंदोबस्त त्यांचं काम आहे ते करू द्यात, परंतु कोल्हापूर पोलिसांचं मी पहिला अभिनंदन करणार, कारण ते आमच्या या मातीतला आहे, छत्रपती शिवरायांच्या मातीतला, राजर्षी शाहू महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या मातीतला मावळा आहे। त्याचं अभिनंदन पहिलं, सरकारचं अभिनंदन। पर सरकारमधल्या काही रेशीम बागेतल्यांनी पाठबळ दिलं म्हणून तो कोरटकर महिनाभर पळाला। या कोरटकरला पोलिसांनी पकडलं
आता त्याला लक्षात घ्या, त्याचा पाऊस इथं पाडणार आहे. काल बघितलं काही जणी नेत्यांच्या बद्दल लय ताकद देऊन फोडाफोडी चालू होती. अरे मग शिवराय तुमचा बाप नव्हता काय? संभाजी महाराज तुमचे बाप नाहीत काय? त्याच्याबद्दल हा बरळला तेव्हा कुठं गेलं तुमचा कायद्यातनं बोलायला? तुम्हाला पोलीस काम करतायत ना, शिवभक्त म्हणून तुमचं कर्तव्य होतं, तुमची गरज तुम्ही करायला पाहिजे, पक्षविरहित म्हणून तुम्ही काम करायला पाहिजे होतं, ते तुम्ही केलं नाही. लक्षात घ्या, आज इथल्या कोल्हापूरच्या मातीतला मावळा आहे, त्याचं जर नक्कीच त्याचं काम करणार. कोल्हापूरमध्ये आता प्रशांत कोरटकरला आलेलं आहे, तुमच्या म्हणजे भाषेत सांगायला पायतान दाखवणार आहे, कशा प्रकारे दाखवणार आणि गनिमी गाव करणार आहे काय? कारण तुम्ही एकदा काळे झेंडे दाखवलेले आहेत. काय आहे की तो त्यानं ज्या पद्धतीनं छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल तो बोलला आहे ते आमच्या डोक्यातून गेलेलं नाही आहे. खूप वाईट आणि खालच्या पातळीनं चरित्र हनन करण्याचा त्यानं प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं त्याचं स्वागत हे कोल्हापुरी पायतानानं केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार, 100% गप्प बसणार नाही आहे. शिवशाहूंचे विचार आपण घेऊन चालताय, त्यावेळेला काळे झेंडे दाखवावे त्यावेळेला तुम्हाला अटक झाली. आता याचा प्रशांत कोरटकरला अटक झाली, तुम्हाला काय वाटतं? आम्ही त्यावेळेला सनदशीर निश्चित अमर, त्यामुळे एकंदरीतच आता प्रशांत कोरटकर वरती आज सुनावणी पार पडेल आणि या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद अमर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.